हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। आज पाऊस पडतो त्यामुळे संख्या कमी आहे, पण जे आले ते भाग्यवान आहे, त्यांचं स्वागत आहे। तर भजन गाऊया मग कथा, ठीक आहे। जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जनरंजन, यशोदानंदन भज जनरंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, 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 यशोदानंदन भज जनरंजन, यशोदानंदन भज जनरंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Jai Radha Gopinath Radha Gopinath Radha Jai Radha Gopinath Radha Jai Krishna Baladham Krishna Baladham Krishna Baladham Jai Radha Jai Jai Gauranga, 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 Jai Gauranga. Jai Jai Prabhupada, 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 Jai Jai Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। श्री राधा गोपीनाथ जी भगवान की जय। श्रीमद् भगवद गीता श्री भागवत महापुराण की जय। समवेत गौर भक्तवृंद की जय। जगत गुरु प्रभुपाद की जय। पिताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। भगवंताचं वचन आहे आणि ते आपले प्रिय भक्त श्री नारद मुनींना सांगतायत की नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु वा। हरे भगवंत म्हणतायत नाहम तिष्ठामि वैकुंठे
योगिनाम हृदयेषु वा, की मी एक वेळ वैकुंठामध्ये नसेल, एक वेळ मी जे योगी आहेत, मुनी आहेत, त्यांच्या हृदयात नसेल एक वेळ, पण मी अवश्य एका ठिकाणी असतो सदैव. यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि अहं नारदा. काय म्हटलंय भगवंतांनी? यत्र गायन्ति मद्भक्ता, जिथे माझे भक्त प्रेमाने गातात, माझं गुण गातात, माझं नाम गातात, माझी लीला गातात, तिथे मी अवश्य सदैव असतो. यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि अहं नारदा. बघा, भगवंत वैकुंठात नसेल असं होईल का? असं होणार नाही. भगवंत योगींच्या हृदयात नसेल असं होईल का? भगवंत तर किडा मुंगीच्या हृदयात आहे. त्यांनीच म्हटलं गीतेमध्ये, त्यांचं वचन तर खोटं होऊ शकत नाही, की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती, की म्हणे मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये सदैव उपस्थित आहे. कोणत्या रूपाने? परमात्मा रूपाने. तेवढंच काय, अणुअणूमध्ये भगवंताचा वास आहे, कणाकणामध्ये आहे, सर्वव्यापी भगवंत आहे. पण त्यांना एक विशेष महत्त्व देऊन, जोर देऊन एक तत्त्व सांगायचं. काय तत्त्व सांगायचं? की जिथे माझे भक्त प्रेमाने गातात तिथे मी अवश्य असतो. तिथे शंका घेण्याची आवश्यकता नाही. आपला विश्वास होत नाही म्हणून भगवंताने असं ना वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, की एक वेळ मी वैकुंठात नसेल, एक वेळ मी योगींच्या हृदयात नसेल, पण अवश्य जिथे माझे भक्त गातात प्रेमाने तिथे मी अवश्य असतो. हा विश्वास आपल्यामध्ये आला पाहिजे, की जे संकीर्तन हॉल किंवा संकीर्तन मंडप जो आहे, हा जिथं भगवंताचं संकीर्तन होत असतं नियमितपणे, इथे भगवंताचा वास आहे, भगवंताचा वास आहे. म्हणून आपण सर्व इथे आनंदाने येतो, आपला वेळ इथे देतो. हे असंच नाही घडत. आपल्याला ती भगवंताची कृपा मिळालेली आहे, आणि तो भगवंताचा वास आहे. म्हणून तो विश्वास ज्याला आहे त्याचं जीवन निश्चिंत होतं. विश्वासाशिवाय कोणी जीव निश्चिंत होऊ शकत नाही. या जगाचा स्वभाव काय आहे? चिंता चिंता चिंता. या जगाचा स्वभाव आहे. काय करतोय तू? चिंता करते. बोलून दाखवते लोक, पण मनामध्ये काय चालू असतं? चिंता चालू असते. चिंता समजते? केली चिंता? केली. मुलंही म्हणतात मी चिंता केली आहे. प्रत्येक जीव चिंतेमध्ये असतो. पण म्हणून जर निश्चिंत व्हायचं आहे, निश्चिंत चिंतामुक्त व्हायचं आहे, तर आपण आपल्या चित्तामध्ये, हृदयामध्ये काय असला ठेवला पाहिजे? विश्वास. काय विश्वास? की आपल्यासोबत भगवंत आहे, किंवा आपण जिथे आलो आहे तिथे भगवंताचा वास आहे. श्री राधा गोपीनाथजी इथे त्यांच्या दिव्य रूपाने विराजमान आहे. श्री राधा गिरधारी इथे वृंदावनहून आलेले आहेत, ललिता विशाखा सखेला घेऊन सोबत वृंदावनहून आलेले आहेत ते. तर तो विश्वास जर असेल तर आपल्याला खूप शक्ती मिळणार. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे. पुढे काय? भूल कर भी कोई भूल हो ना. तर हे जे आम्ही मुलांसाठी शाळेत म्हणतो, किंवा मुलंही म्हणतात शाळेमध्ये, काय म्हणतात ना प्रार्थनेमध्ये? इतनी शक्ती हमें देना दाता. तुम्हाला नेहमी समजून सांगतो की दाता कोण आहे? आमदार नाही, खासदार नाही, प्रधानमंत्री नाही. तो दाता कोण आहे? जीवनदाता, अन्नदाता. तो भगवंत आहे, शक्तिदाता आहे ना. इतनी शक्ती हमें देना दाता. तो भगवंत आहे. आणि तो भगवंत कोण आहे? आपला मायबाप आहे. कोण आहे? मायबाप. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. आपले मायबाप कोण आहे? जगन्नाथ स्वामी. हां, जगन्नाथ स्वामी आपले मायबाप.
जगाचा नाथ आपला नाथ. काय जगाचा नाथ? हां, जगाचे स्वामी आपले स्वामी आहे, आपले मालक. सबका मालिक एक, तो जगन्नाथ, जगन्नाथ स्वामी आहे. ते समजल्यानंतर या आपण मानल्यानंतर आपण ऐकतो त्यावेळेस पण ते मानत नाही. ते आपण असं जीवनामध्ये लक्षात नाही घेत की सत्य काय आहे. सत्य कधी समजेल? जिवंतपणी का मेल्यावर? सत्य कधी समजेल? सत्य काय आहे कधी समजणार? मेल्यावर? राम नाम सत्य है, राम नाम सत्य. कधी समजलं? मेल्यावर समजलं. असं होईल का? नाही, जिवंतपणी समजलं नाही. आणि मग काय होईल? त्याने लाभ होईल आपल्याला. सत्यमेव जयते. ज्याने सत्यावर विश्वास ठेवला त्याचा काय होतो? विजय होतो. म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता ठेवायची आवश्यकता पडत नाही. जे होईल ते मालकाची इच्छा. जे होईल ते कोणाची इच्छा? मालकाची इच्छा. आपण काही चिंता करण्याची आवश्यकता, आपण आपलं काम केलं पाहिजे, आपली सेवा केली पाहिजे. तर ठीक आहे, आजचा विषय मला घ्यायचा आहे तो कर्मयोग आहे. कोणता योग? कर्मयोग. गीतेमध्ये मुख्यतः 4 योग सांगितले. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग. मुख्य 4 योग आहे. पहिला कोणता योग आहे? कर्मयोग. ज्याचं कर्म शुद्ध असेल, कर्म चांगलं असेल, त्याला ज्ञान हृदयामध्ये काय होईल? प्रकट होईल. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशे. ज्याचं कर्म चुकतं आहे, त्याला किती पण सांगा तुम्ही, त्याला ज्ञान समजणार नाही. कर्म शुद्ध बनलं पाहिजे. म्हणून भगवंताने त्या 4 योगांमध्ये पहिला योग कोणता सांगितला आहे? कर्मयोग. दुसऱ्या अध्यायामध्ये कर्म, ज्ञान, भक्ती आणि ध्यान थोडक्यात मांडलेलं आहे संक्षिप्तमध्ये. म्हणून ते त्या अध्यायाला काय म्हणतात? गीतासार. पण विस्तारितपणे विस्तार देऊन भगवंताने कर्मयोग आधी सांगितला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. 4थ्या अध्यायामध्ये दिव्य ज्ञान ज्ञानयोग सांगितलं आहे. पुढे 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगितला आहे. आणि पुढच्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितला आहे. तर योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे भेटणे आहे ना, भेटणे. हा ना, योगायोगाने भेटला. आज योग आला भेटण्याचा. तर योग म्हणजे भेटणे, जोडणे आणि संबंध जोडणे. मुख्यतः आपण ज्याचे आहोत त्याच्याशी संबंध जोडणे. आपण ह्या जगाचे पाहुणे आहोत. आपण ह्या जगाचे किती दिवसाचे पाहुणे आपण माहीत आहे? आपण ह्या जगाचे किती दिवसाचे पाहुणे आहोत? आपल्याला माहिती आहे किती दिवस आपण जगामध्ये? माहिती आहे? तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे? डॉक्टरांनी दिलं तू इतकं वर्ष जगशील. हां, तुझ्याकडे सर्टिफिकेट असतं का? कोणी सांगू शकत नाही. हां, तर आपण कोणत्या गावाचे आहोत? मूळ आपण कोणत्या गावाचे आहोत? आपला संबंध कोणाशी आहे? या जगाशी संबंध आपला थोड्या दिवसाचा आहे. तर हे थोडंसं बुद्धीने आपण पुन्हा पुन्हा चिंतन करून समजून घेतलं पाहिजे की वास्तव सत्य काय आहे. नाही तर काय होतं, आपल्याला सगळं ऐकतोय पण नंतर सगळं विसर पडतो का? आपण आपल्या बुद्धीने समजून घेत नाही, लक्षात घेत नाही की वास्तविक सत्य काय आहे. आपल्या जीवनाच्या समस्या सगळ्या केवळ अज्ञानामुळे आहेत, चुकीच्या समजुतीमुळे आहेत. कशामुळे? चुकीची समजूत. सगळ्या समस्या, सगळी चिंता, सगळे दुःख, सगळं तणाव, ताणतणाव त्याच्यामुळेच आहे. आपण चुकीच्या समजुती ठेवतोय. ज्याला डोळे नाही आहे तो काय विचार ठेवतोय? ते भगवंता कमीत कमी मला एक दिवस का होईना थोडं बघू दे, जग कसं आहे, माझे मुलं कसे, माझा परिवार कसे, माझे माता पिता कसे, एक दिवस का होईना, थोडा वेळ का होईना थोडं बघू दे, मी माझं जीवन समाधान मानून घेईन. अशी भावना कोणाची आहे? आंधळ्याची भावना आहे.
आणि ज्यांच्याकडे 2-2 डोळे जन्मापासून कायमसाठी, त्यांना काय, त्यांना त्याचं काही कौतुक नाही आहे. बघा, अशी आहे जगाची स्थिती आहे. ज्याच्याकडे जे आहे त्याची किंमत नाही आहे. आणि एखादी गोष्ट नसेल आपल्याकडे, आपण ते दुःख ठेवतोय, हो आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, आमच्याकडे हे. पण जे आहे ते पण काही कमी नाही आहे, समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनुष्य जन्म आहे आपल्याकडे. काय आहे? मनुष्य जन्म आहे. जो मनुष्य जन्म स्वर्गामध्ये देवी देवतांसुद्धा दुर्लभ आहे. पृथ्वीवर मनुष्य जन्म ते सुद्धा विशेषतः भारतभूमीमध्ये मिळणे अतिशय मोठ्या सौभाग्याची गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे, महान गोष्ट आहे. पण त्याचा आपण विचार करत नाही की आपल्याला काय भेटलेलं आहे, याचं महत्त्व काय आहे. या मनुष्य जन्माने जो आपल्याला भेटलेला आहे भारतभूमीमध्ये, त्याने आपल्यामध्ये स्वाभाविक कृष्ण चेतना, कृष्ण भावना आहे, स्वाभाविक आहे. फक्त आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. आपल्यामध्ये स्वाभाविक अशी भावना आहे की भगवंत आहे, आपण भगवंताचे अंश आहोत, भगवंत आपला स्वामी आहे. असं संस्कृती, अशी भक्तीचं वातावरण आपल्या या देशामध्ये सहज आहे. आपण जन्मापासून ते बघतो आसपास, आणि याचा आपल्याला खूप फायदा होतो, जे विदेशामध्ये नाही मिळत. ती भोगभूमी आहे आणि भारतभूमी काय आहे? तपोभूमी आहे, किंवा इथे भक्तिभूमी आहे, योगभूमी आहे. भोगभूमी आणि ही योगभूमी. इथे योग भगवंताशी जोडण्याचा विचार आहे. तिथे काय आहे? फक्त हाडामासाच्या देहाच्या सुखाचा विचार आहे. भोगभूमी कुठे? विदेशामध्ये, परदेशामध्ये. पण आपल्या भारत देशामध्ये काय आहे? मुख्यतः योगभूमी, तपोभूमी, भक्तिभूमी आहे. तर हे खूप महत्त्व आहे की जो आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला आहे तो अतिशय काय आहे? दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. त्याचं मोल या जगाच्या संपत्तीमध्ये होऊ शकत नाही. असं हे अनमोल मनुष्य जीवन केवळ कागदाचा पैसा कमवण्यासाठी लावणे काही बुद्धिमानी नाही. वास्तविक सुख समाधान जे आहे ज्ञान घेण्यामध्ये. म्हणून गीतेत भगवंताने म्हटलेलं आहे, न ही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, की ह्या 4थ्या अध्यायामध्ये येतं ते. भगवंत म्हणतात की ज्ञानाशिवाय, आध्यात्मिक ज्ञानाशिवाय, भगवंताच्या ज्ञानाशिवाय, दिव्य ज्ञानाशिवाय या जगात पवित्र महान असं काहीच नाही. ज्ञानेन सदृशम पवित्रम इह न विद्यते, विद्यमान नाही आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये जे दिव्य ज्ञान आहे ते आपण अवश्य समजून घेतलं पाहिजे. नियमितपणे कमीत कमी अर्धा पाऊण तास, 1 तास आपण वाचन केलं पाहिजे. वाचाल तर वाचाल. कुठून वाचाल? संकटातून, दुःखातून, मायेतून वाचाल आपण. जर आपण ही भगवद्गीता नियमितपणे वाचली तर. ही कुणासाठी आहे? ही आपल्यासाठी. कुणी सांगितली आहे? आपल्या मातापित्याने सांगितली आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. ऐकलं ना, गावाकडे गातात विठ्ठला माय बाबा. ते समजून घेतलं पाहिजे की जर गाताय कोणी, भक्त गातायत, संत महात्मा गातायत, ते सत्य आहे. संतांचं वचन, भक्तांचं वचन खोटं असू शकत नाही. तर आपले मायबाप जर जगाचे मालक आहे, तर जगाचा मालक आपला मायबाप आहे. हा संबंध ज्याला समजला तो चिंतामुक्त झाला. की ज्याची काळजी भगवंत घेतोय, ज्याचा नाथ जगन्नाथ आहे, ज्याचा नाथ विश्वनाथ आहे, त्याला काय चिंता असणार. पण ज्याचा संबंध आपण मानत नाही, ज्याचा संबंध आहे तो मानत नाही, मग आपण चिंतामध्ये युक्त होतो. काहींना असं वाटतं की आमचे संबंध आमदाराशी आहे, आमचे संबंध खासदाराशी आहे, आमचे संबंध ह्या मंत्र्याशी आहे. त्यांना असं वाटतं की आमचे काम असे पटपट होतात, पटकन होतात, चांगले होतात. पण ज्याचा संबंध भगवंताशी आहे त्याचं काय सांगा.
त्याला आपलं काम सांगायची आवश्यकता पण नाही. जसे मायबाप, माता पिता मुलांनी सांगण्याची वाट बघत नाही, मला भूक लागली सांगायची वाट बघत नाही, स्वतः बोलवून खाऊ घालतात, हो की नाही? मुलाला नाही म्हटलं मला भूक नाही, तू खेळतोय, कसं तुला भूक नाही, स्वतः खाऊ घालते की नाही? तर हे कशामुळे? संबंध आहे ना, संबंध. तसा आपला संबंध मायबाप आत्म्याचा भगवंताशी. म्हणून योग जे आहे, संबंध जोडणे योग. तर किती योग सांगितले भगवंताने गीतेमध्ये? 4 योग सांगितले. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि पुढे भक्तियोग. तर कर्मयोगाने काय होईल? आपला ज्ञानयोग सिद्ध होईल. कर्मयोग म्हणजे काय? सत्कर्म, शुद्ध कर्म, जे शास्त्रामध्ये नेमून दिलेलं आहे किंवा शास्त्रांच्या आधारे आहे, असं सत्कर्म ठेवून काय होईल? आपलं ज्ञान शुद्ध होईल. आपल्याला जे शास्त्रांचं ज्ञान आहे, आपण जे काही ऐकलेलं आहे, त्याच्या हृदयामध्ये काय होईल? प्रकट होईल, अनुभूती होईल त्याची, की ये तो सब कुछ सत्य है, ये तो सच है कि भगवान है, माता पिता उसकी पहचान है. की तो माता पिता सगळ्या जीवांचा. ये आपला अनुभव येईल काय? ये तो सच है कि भगवान है. केवळ बोलने की बात नहीं है, बोलने की बात नहीं है. भगवंत सत्य आहे आणि भगवंताशी संबंधित जे काही आहे ते पण काय आहे? सत्य आहे. भगवंताचं नाम, भगवंताचं धाम, भगवंताचे भक्त, भगवंताचा प्रसाद, भगवंताचं वचन, सर्व काही काय आहे? सत्य आहे. तर कर्माने काय होईल? ज्ञान प्रकट होईल. आणि ज्याचं ज्ञान प्रकट झालं आहे त्याला स्वाभाविकपणे काय होईल? ध्यान शक्य आहे. लोकांचं ध्यान लागतं कुठे? मोबाईलवर. कुठे लागतं ध्यान? मोबाईलवर किंवा टी व्हीवर लागतं. सिनेमा, मूवी, मालिका, तर ध्यान लागतं. लहान मुलांचं पण लागतं. त्याला बोलता येत नाही त्याचं पण लागतं ध्यान. कुठे? मोबाईलवर. मुलं सगळं जग विसरून जातं, इतकं ध्यान लागतं. पण ते ध्यान आपल्याला नुकसानदायक आहे. हे जगाचं ध्यान, मोबाईलचं ध्यान मायामध्ये फसवणार आहे, धोका देणार आहे. पण जर ज्याचं ध्यान भगवंतावर लागेल, आपल्या हृदयात जो परमात्मा आहे त्याच्यावर लागेल, आपलं जीवन शुद्ध होईल, धन्य होईल, सफल होईल. का? आपल्या सर्व समस्या जीवनाच्या त्याने सुटतील. ज्याला मायबाप भेटले, ज्याच्याकडे मायबाप आहे, त्याला काही समस्या असते का? खाण्यापिण्याची, राहण्याची, आहे ना, काही त्याची कपड्यांची समस्या असते का? सगळं मिळतं. तसं ज्या लोकांना जगन्नाथचा संबंध माहीत आहे, जगन्नाथशी त्यांचा संबंध जोडला आहे, त्यांना काही कमी पडत नाही. अनंत समाधान, अनंत आनंद त्यांना जीवनामध्ये अनुभवायला मिळतो. तर ध्यान शक्य आहे. कुणाचं? भगवंताचं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी. तुकोबांचं भजन आहे. त्यांचं ध्यान मन कुठं लागलं आहे? पांडुरंगात लागलेलं आहे. लोकांचं मन कुठं लागलं आहे? मनी मनी मनी. लोकांचं ध्यानी मनी काय आहे? पांडुरंग नाही आहे, मनी आहे. पैसा. ध्यानी मनी काय? केवळ मनी, पैसा. पण ज्याचं ध्यान आणि मन भगवंतात लागलेलं आहे. बघा, लोकांचं ध्यान मन पैशात का लागलेलं आहे? त्यांना असं विश्वास वाटतो, त्यांना असा खोटा विश्वास आहे. काय विश्वास आहे? की पैसा मला सुख देईल, पैसा मला समाधान देईल. पैसा आपली आवश्यकता आहे, आपली एक गरज आहे पैसा. पण पैसा सुख देईल, पैसा समाधान देईल, हे म्हणणं खोटं आहे, चुकीचं आहे. जीवन जगणं आपली आवश्यकता आहे, पण जीवन जगून सुख भेटेल हे म्हणणं चुकीचं आहे. समजतंय की जीवन जगणं आवश्यक आहे, जीवन जगणं सोडू शकत नाही आपण. पण केवळ जीवन जगून सुख होईल भविष्यामध्ये हे म्हणणं चुकीचं आहे. जोपर्यंत जीव भगवंतांशी आपला संबंध जोडत नाही, आपल्या जीवाला, आत्म्याला सुख समाधान मिळू शकत नाही. मी ज्या सांगतोय सुख समाधान, हे 2 मिनिटाचं सुख नाही,
शाश्वत, नित्य सुख, सदैव नित्य अनंत सुख, ही आपली आस आहे. आपल्याला 2 मिनिटाच्या सुखाने समाधान भेटणार नाही. आपली आस काय आहे? अनंत सुख मिळावं, ज्याला अंत नसावा, अनंत सुख मिळावं, कायमसाठी मिळावं. ते कोण देऊ शकेल? भगवंत देऊ शकतो, जो स्वतः अनंत आहे. तर कर्म योग नंतर काय सिद्ध होईल? ज्ञानयोग. नंतर काय होईल? ध्यानयोग. आणि ज्याचं ध्यान भगवंतात लागलेलं आहे त्याच्याकडनं आपोआप काय होईल? भक्तियोग होईल. भक्तियोग स्वाभाविकपणे त्याला 24 तास अखंडपणे भगवंताची भक्ती शक्य आहे. त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं जगणं, त्याचं झोपणं, खाणं पिणं, सर्व काही खेळणं भगवंतासाठी सेवा म्हणून होऊन जाईल. तुकोबांचंच वचन आहे की बोलावा विठ्ठल, पाहा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. की जीव विठ्ठलाला आपण काय केलं पाहिजे? आपलंसं करून घेतलं पाहिजे. जीवभाव, आपला जीवाचा भाव एकच, विठ्ठल 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 पांडुरंग. हे शक्य आहे. जर मायेमध्ये जीव किंवा हाडामासाच्या देहाचं सदैव चिंतन ठेवतो, पैशाचं चिंतन ठेवतो, भौतिक सुखाचं चिंतन ठेवतो, तर एक भक्त जो आहे भगवंताचं चिंतन का ठेवू शकत नाही? सहज शक्य आहे. फक्त आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. आपली इच्छा काय आहे? आपली इच्छा, आपली निवड काय आहे? आपल्याला माया पाहिजे का मायापती पाहिजे? ना, 2 आपल्याकडे पर्याय आहे. एक माया पाहिजे, मायेचा विचार. एक आहे मायापतीचा विचार. मायापती कोण आहे? कृष्ण, मायेचे स्वामी कृष्ण भगवान, की जे गीते सांगतात की मायेचे ते स्वामी आहेत आणि माया त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करतात. तर भक्तियोग. आणि भक्ती म्हणजे काय? प्रेममयी सेवा. प्रेममयी सेवा कुणाची? आपल्या स्वामीची, आपल्या मालकाची सेवा. की आणि भक्ती इतकी व्यावहारिक आहे, भक्ती इतकी सहज आहे की आपलं संपूर्ण व्यवहार जगाचे काय होऊ शकतात? भक्तिमय होऊ शकतात. भक्तिमय होऊ शकतात, की सहज होऊ शकतं. तर आपलं जीवन धन्य होऊ शकतं. जे म्हटलं आहे की वैकुंठामध्ये, भगवद्धामामध्ये सर्व जीव भगवंताच्या भक्तीमध्ये सदैव युक्त असतात. तशी आपली स्थिती होऊन जाईल. आणि मग आपल्यासाठी हे जगसुद्धा जे दुःखालय म्हटलं गीतेमध्ये भगवंताने, ते काय होऊन जाईल? विश्वम पूर्णम सुखायते. विश्वम पूर्ण सुखायते. एका भक्तासाठी हे दुःखालयसुद्धा काय बनून जातं? सुखालय होऊन जातं. का? त्याला या जगात केवळ विठ्ठल विठ्ठल दिसतो. विठ्ठलाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. अशा भक्ताला त्याला सदैव भगवंताचं स्मृती होते, भगवंताची प्रचिती येते. अशा भक्तासाठी मग माया असू शकत नाही. जेव्हा आपल्यासमोर प्रकाश आहे की आपले डोळे प्रकाशाकडे, समजा अंधार दिसेल का? अंधार दिसेल? अंधार केव्हा दिसतो? जेव्हा आपण प्रकाशाकडे गेली पाठ दाखवतो. प्रकाशाकडे पाठ दाखवतो, मग काय समोर दिसतो? अंधार दिसतो. सावली पडते ना, डोळे उलट दिशेने केल्याने. तसं ज्याचं चित्त, ज्याची चेतना भगवंताकडे आहे, त्याला कधीही मायेचं दर्शन होत नाही, मायेचा प्रभाव नाही होत. तर ठीक आहे. तर आजचा विषय मला जो घ्यायचा आहे तो कोणता आहे? कर्मयोग, जी पहिली पायरी. तर तिसरा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये 27वा श्लोक जो आहे खूप महत्त्वाचा श्लोक आहे. आणि त्याच्यापुढे आपण 2-3 श्लोक घेऊया, ज्याने मला जो विषय मांडायचा आहे तो आपण बघूया. माझ्या मागे म्हणा. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा
अहंकार विमूढात्मा कर्ता अहमिति मन्यते कर्ता अहमिति मन्यते प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहमिति मन्यते। पुनः प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहमिति मन्यते। बघून सांगताय मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने काय म्हटलं, मिथ्या म्हणजे खोट्या, मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीव स्वतःलाच आपल्या कर्मांचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या मायाशक्तीच्या 3 गुणांद्वारे ही सर्व कर्मे केली जातात. प्रभावांचं तात्पर्य वाचून घेऊ आपण. काय म्हणतात, कृष्णा भावना भावित मनुष्य आणि मायेने प्रभावित मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघेही वर करणी एकाच स्तरावर असल्याप्रमाणे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये खूप भेद आहे. मायाच्या भावनेयुक्त मनुष्याला नित्या अहंकाराच्या प्रभावामुळे असा विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत, कारण आहोत. त्याला माहीत नसते की देहाची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत आहे याचे देखील त्याला ज्ञान नसते. मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सर्व श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. हे घर कुणाचं? माझं. ही गाडी कुणाची? माझी. ही जमीन कुणाची? माझी. या जागेचा मालक मी आहे म्हणून मोठा बोर्ड लावतो आणि आपला अधिकार सत्ता दाखवतो. मिथ्या अहंकारी मनुष्य अज्ञान लक्षण. त्याला माहीत नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या मायाशक्तीची काय आहे? निर्मिती आहे. आपलं शरीर आपण बनवलं का कंपनीमध्ये जाऊन? आपलं शरीर आपण गेलो कंपनीमध्ये, सांगितलं मला असं नाक, असं डोळे, असे दात, असं केस द्या आणि मला जन्म द्या, असं आपण केलं का? कंपनीत जाऊन आपलं ऑर्डर दिली का? मला शरीर पाहिजे बा, एक बॉडी पाहिजे. गाडी करून घेतो आपण. गाडी कोणाची घेतो? कंपनीची घेतो. पैसे देऊन घेतो की नाही? ऑर्डर देतो आपण कंपनीला किंवा आपल्या शॉपला. काय देतो? ऑर्डर देतो शॉपला. तसं आपली बॉडी आणली का आपण विकत दुकान जाऊन? ते शरीर दिलं कोणी? तिथं सांगितलं आपण ते बनवलेलं नाही आहे, समजलं पाहिजे. पण आताही लोकांना हे समजत नाही की आपल्याला ज्या देहाचा अभिमान आहे, मी कष्ट केले, मी घाम गाळला, मी पैसा कमवला आणि मी सगळं कुटुंबाला पोचतो आहे. लोक बोलू नका यावेळेस, माझ्यामुळे घर चालतं आहे, मी पोचतो सगळ्यांना. त्याला समजत नाही की ज्या देहाने आपण कष्ट घेतोय तो देह दिला कोणी आणि तो देहाला सांभाळतो कोण आहे? पैसाही सांभाळतोय. कोण सांभाळतोय? भगवंत. जेव्हा एखादा व्यक्ती ICUमध्ये आहे तर पैसा कामी येत नाही. खूप वेळेस भगवंताची कृपा नसेल कोणी जगू शकत नाही. त्याच्यामुळे आपलं जीवन हे भगवंतामुळे आपण जाणलं. म्हणून त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेने भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये नियुक्त करणे अति आवश्यक आहे. ज्याने दिलं आहे त्याच्या सेवेत आपण लागलं पाहिजे. कंपनी थोडा पैसा देते तर आपण 10 तास 12 तास कंपनीसाठी आपण किती कष्ट घेतो. कंपनीचं नाव लावून आपण चालतो. गळ्यामध्ये काय असतं?
सूत्र कोणतं असतं ते? कंपनी सूत्र. मंगलसूत्र असं घालतात हां माता लोक पतीच्या नावाचं. तसं काम करणारे लोक कुणाच लावतात ते? गळ्यामध्ये पट्टा कंपनीचं. जी कंपनी थोडा पैसा देते, आपण त्या कंपनीचे होऊन जातो थोड्या पैशासाठी. तर भगवंताचं का होऊ नये? ज्याने आपल्याला काय दिलं आहे? जीवन दिलं आहे, सर्व काय दिलं आहे. म्हणून आपण जे कंठीमाळ घालतो, तुळशी माळ, त्याचं काय लक्षण काय? त्याचं महत्त्व काय? की ते प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? की आपण भगवंताचे कोण आहोत? सेवक आहोत. आपण कुणाचे आहोत? विठोबाचे आहोत. की त्याचं ते प्रतीक आहे तुळशीची माळ घालणं. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश, अर्थात आपल्या इंद्रियांचे कोण आहे? स्वामी आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ऋषिकेश म्हणजे या इंद्रियांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण. की ते ऋषिकेश म्हणून जाणले जातात. अशा मनुष्याने आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे मी जे म्हटलं त्याचं कर्म चुकतं आहे. काय चुकतं आहे? कर्म चुकतं आहे. कसं चुकतं ते? आपल्या इंद्रिय चुकीच्या गोष्टींमध्ये चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे, उपयोग केल्यामुळे तो वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो. आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या मूळ नित्य शाश्वत संबंधाचे स्मरण होत नाही, विस्मरण होते. पुढचा श्लोक. ए महाबाहू अर्जुन, परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य, काय म्हटलं आहे? की परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियांमध्ये आणि किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही, रमत नाही, सुख घेत नाही. कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म याच्यामधील भेद उत्तम रीते जाणतो. एक भक्ती कर्म आहे, एक काय आहे? माया कर्म आहे. माया म्हणजे काय? जे नाही ते दिसते तसं नसते, म्हणून काय होतं? जग असते. दिसतं काय आहे? की माझा बंगला खूप मोठा बनतो आहे, मला खूप सुख देईल भविष्यामध्ये, असं दिसतंय. उद्या काय होईल ते समजतं का आपल्याला? नाही समजत. चिंता असते अनेक वेळेस आणि आपल्याला आपला घात होतो काही वेळेस. पण ज्याला ज्ञान आहे तो व्यक्ती जाणतो की माझं जीवन हे नित्य आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लदन्ति आपो न शोषयति मारुतः. की माझं जीवन हे देह असो का नसो सदैव असेल. हा विश्वास ज्याला आहे त्याला चिंता होईल का? नाही, दुःख पण नाही होणार. की जसं आपण झोपतो, तुम्ही झोपता का रोज? मुलं झोपतात संध्याकाळी नाही. तुम्ही झोपता किती वाजता? 10 वाजता? 9 वाजता? चांगली गोष्ट. तुम्ही आश्रमशाळेला आहे ना? आश्रमशाळेमध्ये तुम्ही मग हॉस्टेलला आहे. तर झोपल्यानंतर किंवा झोपताना चिंता होते का? सकाळी उठलो नाही तर चिंता होते. मी झोपतच नाही आज का? सकाळी उठलो नाही तर झोपायचं नाही असं होतं का? आपला अनुभव काय आहे? झोपल्यानंतर पुन्हा सकाळी आपल्याला उठावं लागतं किंवा आपण उठतो की नाही? आपण उठतोच. तसा हा अनुभव आहे. आपल्या झोपताना चिंता होत, झोपेमध्ये सगळा विसर पडतो की नाही? आपलं गाव काय, आपलं नाव काय, आपलं गाव काय, सगळं आपला संबंध काय, विसर पडतो झोपेमध्ये. झोपेत काही लक्षात राहत? कुठे झोपलो ते पण लक्षात राहत है ना झोपेमध्ये. आणि जर स्वप्न पडलं आपण संपूर्ण जग हिंडून येतो की नाही? तसं जीवनाचं पण आहे की आपण जेव्हा एक देह सोडतो, नवीन पुन्हा दुसरा देह मिळतो. आपलं जीवन नित्य आहे. जसं आपल्या झोपेची चिंता होत नाही, जसं झोपेत सगळं विसर पडतो, तसं एक देह सोडल्यानंतर
मागच्या देहाचा काय होतो, विसर पडतो. तसं आपल्याला हे मागच्या जन्माचं आठवतो का काही? मागचा जन्म आठवतो? आपलं गाव काय होतं, आपल्या माता पिता कोणता जन्म होता, पशु पक्ष्याचा काही आठवतं का? जसा विसर पडला आहे मागच्या जन्माचा, तसा झोपेप्रमाणे आपल्याला चिंता होते का? नाही होत. आपलं जीवन हे त्याच्यावर अवलंबून नाही आहे. मागचं जीवन आठवत नाही, कसं जगू मी, असं होतं का? उद्या जर लक्षात आलं मागचं जीवन, जगणं कठीण होईल. मागचं जीवन आठवत नाही, मागचं जन्म आठवत नाही, चांगली गोष्ट आहे. काही लोकांना त्यांच्या पाप कर्माच्या म्हणा किंवा चुकीच्या कर्माच्या काही वेळेस शिक्षा म्हणून मागच्या जन्माचा आठवतो. शिक्षा असते ती काही वेळेस. भक्तांसाठी गोष्ट नाही आहे, जे भक्त नाही त्यांच्यासाठी शिक्षा असते. कशी की जर मागच्या जन्मी माझी हत्या केली कोणी, मागच्या जन्मी कोणाची माझी हत्या केली कोणी, ते मला जर आठवतं आहे आता ह्या जन्मामध्ये, तर मला शांत होईल का? माझं मन शांत असेल का? कायम ते मला आठवेल आणि बदला घेण्याची इच्छा होईल माझ्यामध्ये. तेव्हा ते माझ्या डोक्यात कायम चालतं आहे, ते मला आठवतं आहे सगळं. काही लोक आहेत जगामध्ये ज्यांना मागच्या जन्माचं काही गोष्टी आठवतात. लहानपण त्यांचं जे आहे अतिशय कठीण जातं. त्यांना नवीन संबंध जे नवीन माता पिता ते आपला संबंध जोडता येत नाही. त्यांना काय मागचं आठवतं, त्यांना खूप वेळ लागतो ते मागचं विसरायला, नवीन जे संबंध आहे ते जोडून घ्यायला. आम्ही अशा लोकांना बघितलेलं आहे. खूप कठीण असतं की मागच्या जन्मामुळे आठवण्यामुळे या जन्माचे संबंध त्यांना जोडायला खूप कठीण जातं. तर सांगायचा उद्देश आहे की आपले जे कर्म आहे ते दोन प्रकारचे असू शकतात. एक भगवंतासाठी आणि एक आहे मायेसाठी. आपण जे सत्य आहे, आपण जे मूळ आपलं जे स्वरूप आहे आत्म्याचं, ते जाणून आपण भगवंतासाठी कर्म केलं पाहिजे. आता भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी येते. कधी जन्माष्टमी आहे माहीत आहे? 27 तारखेला आहे. 26 आणि 27 आपला उत्सव. 26, 27, 25, 26, 27 आपला उत्सव कधी आहे? 25, 26, 27 तर ऑगस्टमध्ये. जन्माष्टमीनिमित्त आपण काही सेवा केली पाहिजे का? मी जे म्हटलं आपले स्वामी कोण आहे? कृष्ण आहे. आपण सेवक आहोत. तर आपल्या मालकाच्या स्वागतासाठी, मालकाच्या उत्सवासाठी आपण काही सेवा केली पाहिजे, आपण काही कर्म केलं पाहिजे. तर ज्ञानी व्यक्ती जो आहे त्याला संबंध ज्ञान समजतं. तो व्यक्ती ज्याने जीवन दिलं आहे, ज्याने सर्व काय दिलेलं आहे, अशा भगवंतासाठी जो आपला मायबाप आहे, माता पिता आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुचे सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम मम देव देव. अशा भगवंतासाठी आपला शाश्वत माता पिता आहे. आपण काही कर्म केलं पाहिजे, त्याने आपलं जीवन शुद्ध होईल. तर भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म. सकाम म्हणजे काय? भौतिक कामना. पैसा भेटला पाहिजे, मला काही प्रसिद्धी भेटली पाहिजे, मला काही भौतिक सुख भेटलं पाहिजे, भौतिक लाभ व्हायला पाहिजे, असे विचार. तर भक्त जो आहे, जो ज्ञानी व्यक्ती आहे, तो भक्तिमय कर्माचं महत्त्व जाणतो आणि मायेच्या कर्मामध्ये, भौतिक कर्मामध्ये, सकाम कर्मामध्ये जास्त मन लावत नाही. पुढचा एक श्लोक घेऊया. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे, आपण तो विषय घेतला मागच्या श्लोकात, की भौतिक प्रकृतीच्या गुणांनी किती गुण आहे? 3 गुण आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्या 3 गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मामध्ये पूर्णपणे मग्न होतात आणि त्यामध्ये संपूर्णपणे आसक्त होऊन जातात. तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी मनुष्यांनी त्यांना विचलित करू नये. भगवंताचा एक आदेश आहे, एक उपदेश आहे की ज्यांची श्रद्धा नाही आहे, ज्यांची श्रद्धा नाही भगवंतामध्ये, त्यांना आपण हे ज्ञान देऊन
विचलित करू नये. ज्याला ऐकायची इच्छा नाही आहे, त्याला समजून घेण्याची इच्छा नाही आहे, त्याला जबरदस्तीने काही पटवून देण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांना तसं जगू द्या त्यांच्या हिशोबाने. का त्यांना अजून काय लागेल? खूप वेळ लागेल समजण्यासाठी. त्यांचं कर्म चुकतं आहे, त्यांना हे ज्ञान होणार नाही, सांगून नाही होणार, त्यांना वेळ लागेल. म्हणून भगवंत काय म्हणते या श्लोकामध्ये? त्यांना तुम्ही विचलित करू नका, डिस्टर्ब नका करू, त्यांना जगू द्या त्यांच्या हिशोबाने. तुम्ही थोडा वेळ द्या, त्यांना वेळ द्या. ओके, शेवटचा श्लोक माझ्या मागे म्हणा. मयि सर्वाणि कर्माणि मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्मचेतसा सन्न्यस्य अध्यात्मचेतसा निराशी निर्मम भूत्वा निराशी निर्मम भूत्वा युध्यस्व विगतज्वरः युद्धस्व विगतज्वरः. तर तिसऱ्या अध्यायाचा 30वा श्लोक आहे. आपण जो पहिला श्लोक घेतला तो होता तिसऱ्या अध्यायाचा 27वा श्लोक. प्रकृते हे क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्तव्यमिति मन्यते. आज जो शेवटचा श्लोक आपण घेतोय तो 30वा श्लोक आहे. भगवंत इथे ह्या विभागाचं अंतिम निष्कर्ष किंवा अंतिम मुद्दा सांगताय की म्हणून मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. काय म्हणताय? म्हणून हे अर्जुना माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो. कशाने युक्त हो? चिंतेने नाही, माझ्या ज्ञानाने. आपण जे चर्चा केली दिव्य ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, अध्यात्मचेतसा, की माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून. समर्पित करणे म्हणजे काय? समजा एखाद्या चोराने आहे ना, एखादा चोर आहे, लबाड माणूस तो कोणाला लुटतोय, पैसा चोरतोय, त्यांना पैसा धन चोरतोय, लूट करतोय किंवा टाका टाकतोय कुठे, पैसा म्हणजे असं कुणाचा डुबाडून घेतोय. असा व्यक्ती आपलं समर्पण करू शकत नाही. का? त्याचं कर्म चुकतं आहे, त्याची भावना योग्य नाही. तर आपलं कर्म समर्पित केव्हा होईल? जेव्हा आपली चेतना आणि कर्म योग्य असेल, शुद्ध असेल. आणि योग्य आणि शुद्ध काय? की माझं कर्म हे भगवंताच्या सेवेसाठी आहे, माझी कमाई, माझं जीवन हे सेवेसाठी आहे, हा विचार. ज्याला हे समजतं तो व्यक्ती स्वाभाविकपणे सदैव भगवंताच्या सेवेसाठी वेळ काढणार, आपला वेळ लावणार आणि त्याचं जीवन धन्य होणार. तर भगवंत काय सांगताय? मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून भौतिक लाभ इच्छा न ठेवता. भौतिक लाभ का? भौतिक लाभाने आत्म्याचं कल्याण होत नाही. आपला जो समज आहे जास्त पैसा भेटला तर जास्त सुख भेटेल, हे खोटं आहे. काय सुख पैशामध्ये नाही आहे. जास्त पैसा कमावला, जास्त खातं का माणूस? लोकांना खायला वेळ नसतो जास्त कमवायला लागले तर. शांत बसायला वेळ नाही. कुणी म्हटलं बाबा थोडं थांबा, थोडं बसा, थोडं बोला, माझ्याकडे वेळ नाही बोलायला बसायला. अशी स्थिती लोकांची आहे. कशामुळे? कमाईच्या मागे लागलेलं खूप. भगवंताची जी प्राप्ती आहे त्याचा विचार नाही, मायेची प्राप्ती, माया पाहिजे. हा विश्वास नाही की एक पैसा नसेल तेव्हा सुद्धा भगवंत आपली काळजी घेईल. आणि तो घेतो ते सर्व जीवांची, घेतो की नाही? पशुपक्ष्यांना कोण खाऊ घालत आहे? कंपनी, टाटा कंपनी खाऊ घालते. कोण खाऊ घालतं पशुपक्ष्यांना? भगवंत खाऊ घालतो. सगळ्या जीवांना भगवंतच पोचतो. तर हे आपल्याला समजलं पाहिजे की म्हणून भगवंत सांगताय भौतिक लाभाची इच्छा ठेवू नको. का? त्याची आवश्यकता नाही आहे. तुला जे आवश्यक आहे ते मी स्वतः देईल. योगक्षमम वहाम्यहम्. गीतेत जो श्लोक येतो 21वा की अनन्यचेत काय
अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्यअभियुक्तानां योगक्षेमं वहामि. की जे लोक माझ्या भक्तीमध्ये लागलेले आहे संपूर्णपणे त्यांचं मी सर्व काही जे आवश्यक आहे ते पुरवतो आणि जे आहे त्याचं सांभाळ रक्षण ते भगवंताचं वचन आहे. योगक्षेमं वहामि. तर आपण भौतिक लाभ इच्छा ठेवायची आवश्यकता नाही आहे. तर भगवंतासाठी कर्म केली पाहिजे सेवा म्हणून. का हे आपलं मूळ स्वरूप आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. तर उदास असण्याची आवश्यकता नाही. आपण बिंदास होऊ शकतो, आनंदमय होऊ शकतो, की चिंतेची आवश्यकता नाही आहे. हां, तर स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून भौतिक लाभ इच्छा कामना न ठेवता स्वामित्वाचा अधिकार न सांगता, स्वामित्वाचा अधिकार न सांगता. का आपण स्वामी नाही आहोत, आपण कोण आहोत? सेवक आहोत. तर स्वामित्वाचा अधिकार न सांगता की हे माझा मालकीचं आहे, इथे माझा अधिकार चालणार, आपण सेवक आहोत. अधिकार केवळ भगवंतच चालला पाहिजे. स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्य रहित हो, आळस सोडून काय कर, तुझं कर्तव्य कर्म कर. आणि अर्जुनासाठी काय होतं कर्तव्य कर्म? त्यावेळेस युद्ध होतं, धर्मयुद्ध होतं, महाभारताचं युद्ध होतं. त्यामध्ये अधर्माचा नाश करणं आवश्यक होतं. तर सांगायचा उद्देश आहे की जन्माष्टमी निमित्त आपण केवळ जन्माष्टमीच नाही, आयुष्यभर सदैव आपण जर हे भाव ठेवला की मी सेवक आहे, माझं जीवन कुणाच्या मालकीचं आहे? भगवंताच्या मालकीचं आहे. बरं, नाही 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 माझ्या मायबापाचं मालक नाही, माझे मायबाप माझ्या आईवडिलांचं मालकीचं आहे माझं जीवन, त्यांनी दिलेलं आहे. पण आपण जसा विचार केला की त्यांचे आईवडील कोण, त्यांचे आईवडील कोण, तर सगळ्यांचे परमपिता आणि परमपिता परममाता कोण आहे? भगवंत आहे. सर्व विश्वाचे अनंत कोटी ब्रह्मांडाचे जनक कोण आहे? महाविष्णू भगवान आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज कोण आहे? महाविष्णू भगवान. तर त्या भगवंताचा आपण सेवक आहोत, ते आपले स्वामी आहे. माता कोण आहे आपली? महालक्ष्मी आहे. माता कोण आहे? महालक्ष्मी माता आहे आपली. ज्याची माता महालक्ष्मी आहे, भाग्यलक्ष्मी महालक्ष्मी, त्याला काही कमी पडणार का? त्याला कुठे भिक्षा मागण्याची आवश्यकता पडणार नाही, मागायचं काम नाही पडणार. त्याची माता लक्ष्मी आहे, पिता कोण आहे? नारायण नारायण नारायण. ज्याचा संबंध महालक्ष्मी आणि नारायण भगवंताशी आहे, त्याला कुठे मला काही द्यावं डोनेशन, मला काही द्यावं भिक्षा मागायची आवश्यकता पडणार नाही, पडणार. कोणतंच तुम्हाला मागायची आवश्यकता नाही. आपलं जीवन धन्य होईल. जो भगवंताच्या सेवेमध्ये युक्त होईल, जो व्यक्ती भगवंताच्या सेवेमध्ये युक्त होईल लागेल, त्याचं जीवन काय होईल? धन्य होईल. धन्य म्हणजे काय? त्याला धनाची काही कमी पडणार नाही. तर आपण लोकांना हे सांगायचं आहे, आपण जे छापलेलं आहे पत्रिका आणि पॅम्पलेट्स जन्माष्टमीचे निमंत्रण पत्रिका, तुम्ही 50-100 तुमची इच्छा आहे आपापल्या भागामध्ये ते वाटा, लोकांना बोलवा, लोकांना सांगा की जन्माष्टमीचा मोठा उत्सव इथे आपल्याकडे होतो आहे, सर्वांनी इथे येऊन आनंद घ्यायचा आहे. आणि जे शक्य आहे आपल्या भाग्यासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपलं जीवन धन्य होण्यासाठी जे शक्य आहे ती सेवा आपण भगवंतांना द्या, असं आपण त्या सगळ्या लोकांना समजून. आपण मागायचं काम नाही आहे, आपण लोकांना काय द्यायचं आहे? निमंत्रण द्यायचं, लोकांना आपण सेवा द्यायची. आपण घेणारे लोक नाही आहोत, आपण जाणलं पाहिजे आपण कोण आहोत? देणारे आहोत. आपण काय देतो लोकांना? भगवंताची सेवा देतोय. भगवंताची सेवा म्हणजे काय? जीवनाचं कल्याण आहे, आपलं ते मूळ जीवाचं धन आहे. सेवा ही धन आहे. वास्तविक आपलं धन काय आहे? सेवा धन असं म्हणतात, प्रेमधन. पण प्रेमचं लक्षण काय आहे? सेवा. सेवा नाही केली नुसतं म्हटलं माझं खूप प्रेम आहे आता आईवडिलांवर दुसऱ्यांवर, ते खोटं असेल. म्हणून आपण जितक्या लोकांना शक्य असेल तितक्या लोकांना हे निमंत्रण कार्ड देऊन, पत्रिका देऊन लोकांना संधी द्यायची, सेवेची संधी द्यायची आहे लोकांना. आपण पण सेवा केली पाहिजे, लोकांना सुद्धा
सेवेमध्ये जोडला पाहिजे. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तुम्हाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल ते विचारू शकता. आपल्याकडे 2-3 मिनिटं आहेत. शंका असेल, काही प्रश्न असेल. ठीक आहे. हरे हरे कृष्णा. जगन्नाथ यात्रा प्रभूजी आपल्याला कर्मयोगाबद्दल जे काही अतिशय असं सुंदर कथन केलं त्याबद्दल प्रभूजींचं वैष्णव पद्धतीने 3 वेळेस हरिबोल करून आपण धन्यवाद करूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. यानंतर महत्वाची सूचना आहे